स्ट्राईकला किरण बाबू मात्र सॉरी अमोल बारी मॅन फ्रॉम दांडाखाडी. तर आपण स्ट्राईकला पाहतोय बाबू मॅन फ्रॉम अगरवाडी. ह्याच्यानंतर मात्र एक सूचना येते की याच्यानंतरच्या मॅचेस सर्व 5-5 षटकांच्या असतील, याची नोंद घ्या. तर गोलंदाज मार्कवर येतोय आनंद, एक अनुभवी असा गोलंदाज आपण पाहतोय. मात्र एनसीसी सफाळ्यामध्ये मात्र बिलॉंग करायचा एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. वाडीव गावची मात्र रहिवासी आहेत. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी मॅच स्टार्ट होताना. पहिल्या चेंडूवर मात्र बॅटची एज घेतली जाते. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. चांगली सुरुवात पाहायला मिळतंय. आस्था मोटर्स वर्सेस करंट फाईट आर्यन असा सामना आपण पाहतोय. त्याच्यानंतर मात्र एक बिग फाईट सामना नक्कीच पाहायला मिळत याच मैदानात. मात्र सूर्यकांत साईडला खेळला होता. तत्पूर्वी मात्र एक धाव अंकित केलेली. श्रीकांतजी भोईर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक पंच आणि समालोचक म्हणून उत्कृष्ट त्यांची मात्र ख्याती, ऑलराऊंडर भूमिका मात्र बजावताना आज पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. एक धाव मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतंय. तर 2 चेंडू फेकले गेले आतापर्यंत. एक धाव मात्र फलकावर लागताना पाहायला मिळते. पण एकदा आनंद मात्र गोलंदाज मार्कवर. अभ्यास मात्र ऑन साईडला खेळून काढत इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र निघून जाईल. सीमा रेषा पार या 4 धावांशी मात्र धावसंख्येमध्ये 5 या आकड्यावर. धन्यवाद धीरजजी किने आपण पाहतोय आमच्या साईड स्क्रीनवर. त्यांचेही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या 4 धावांशी मात्र रसिक मायबाप प्रेक्षकांचं मात्र स्वागत केलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू फेकून झाले. आता 5 धाव मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र सुरेख श्रीकांतजी भोईर मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली फेकी निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळते. 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 4 चेंडू मग आतापर्यंत 5 धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र स्वीप चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. फटका खेळण्याचा मात्र निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. क्या बात आहे. चांगली वापसी नक्कीच असेल. चौकार लागल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी, कारण एक अनुभव आहे पाठीशी. कीच म्हटलं जातंय एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर म्हटलं जातंय. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मात्र खोदून काढला होता. तत्पूर्वी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. मिडअपचा क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका षटकाची मात्र समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाते ती 5 बेनबाद. चांगली सुरुवात होते. या ऐकूया डीजेला. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. एका षटकांची मात्र समाप्ती होते. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक नक्कीच पाहायला मिळालं, कारण एक चौकार जरी लगावला गेला त्यानंतर मात्र एक चांगली वापसी करताना मिस्टर आनंद. राजेश येथे मात्र गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळला होता. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर मात्र टर्न प्राप्त करताना मिस्टर राजेश मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी आपण पाहतोय. हा आताच एक रेकॉर्ड नक्कीच पाहायला मिळालं की 6 चेंडू मध्ये 7 धावा मात्र दिल्या नव्हत्या. एक अनुभवी असा गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर राजेश. मात्र एक धाव मात्र अंकित केली जाईल गली रिजन मध्ये. या एकी धावशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. 6 धावा लागताना पाहायला मिळत आहे धावफलकावर. साबत सुरुवात नक्कीच पाहायला मिळत आहे. गोलंदाज मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी केली जाते. कारण 6 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक हाताळलं गेलं तब्बल 5 धावा खर्च होतात. तर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. 2 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. 1 धाव मात्र खर्च होताना. यावेळेस मात्र बॅकलिपचा वापर करताना क्या बात आहे.
पॉइंटच्या डोक्यावरून, तर चेंडू मात्र निघून जाईल चौकारांसाठी. या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती दुहेरी आकड्यावर 10 धावा. यस डीजे. कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है, कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे. धन्यवाद. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ 10 धावा मात्र फलकावं लागताना पाहायला मिळत आहेत. सुरेख फलंदाज आपण पाहतोय अमोल. यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षक मात्र तैनात, मात्र झेल मात्र धरतीला दान दिला जातोय. झेल टिपणे मात्र खूप महत्वाचं होतं. एकंदरीत हा झेल मात्र कितपत महागात पडू शकतो ही येणारी वेळ मात्र दर्शवू शकते. कारण नक्कीच म्हटलं जाते लूज द कॅच लॉस द मॅच, टेक द कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं की झेल टिपणे खूप महत्वाचं असतं. एकंदरीत राजेश जी पुन्हा या वेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी धावांशी मात्र डीजे 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 षटकानंतरच आपण वाजवायचं आहे. दुहेरी धावांशी मात्र धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर. 13 धावा लागतायत फलकावर. दुसरं षटक मार्गस्थ पाहतो. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझन मिड ऑफ रिझन मध्ये मात्र डायरेक्ट फेकी केल्यास नक्कीच धोका निर्माण झाला असता. मात्र 2 षटकांची समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा बिनबाद. या ऐकूया डीजेला. चला घाई करा डीजे. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण मात्र सजून घ्या. आपल्याला विनंती असेल उशीर करू नका, कारण 6 षटकं मात्र आपल्याला 30 मिनिटात मात्र फेकून झाली पाहिजेत, याची नोंद घ्या. चला पंचांनी मात्र दक्षता घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, उशीर करू नका. 2 षटकांचा मात्र खेळ समाप्त होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा बिनबाद. चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. एकंदरीत 7च्या सरासरीने मात्र खेळताना पाहायला मिळतोय करण आर्यन संघ. तर आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं युट्यूब जे लाईव्ह प्रेक्षक मध्ये सामन्याचा आनंद घेतात त्यांचंही मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय मास्टर प्रीमियर लीग वर्ष पहिलं केळवा सफाई विभाग. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालपासून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. चला थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती असेल. आजच्या दिवसात मात्र पूर्ण प्रकाश झोतात मात्र आपण फायनलचे सामने खेळवायचे आहेत. जास्तीत जास्त षटकांचे मात्र आपण फायनलचे सामने झाले पाहिजेत, कारण मोठमोठ्या टुर्नामेंट असतात. थोडासा वेळेचा अभाव असतो. 2 षटकं 3 षटकं तसं न होताना कुठेतरी आपण 4-5 षटकं मात्र व्हायला हवी. तर गोलंदाजी मार्कवर आमचं तर म्हणणं असेल 6 षटकं झाली पाहिजेत. गोलंदाजी मार्कवर ते गोलंदाज निलेश येतोय, मॅन फ्रॉम दांडाखाडी. मात्र सुरेख चेंडू हाताळतोय. तत्पूर्वी 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. या एकेदांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. 15 धावा लागतायत धावफलकावर. नक्कीच मास्टर लीग म्हटले की अनुभवी फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिला चेंडू फेकला गेला. 1 धाव लागते, मात्र 1 धाव मात्र पाहायला मिळाली. या एकेरी धावींशी मात्र 15 धावा लागतात धावफलकावर. आता मात्र एक्सलेटर मात्र पाय ठेवावा लागेल. एकंदरीत त्यांच्या डकआउट मध्ये थोडासा इशारा येतोय की थोडस स्लो गतीने मात्र तुमच्या धावगत्या होत आहेत, कारण मोठमोठे महान फलंदाज पुढे आहेत. प्राण सारखा मोठा फलंदाज. अभ्यास मात्र ऑन साईडला कुठल्याही प्रकारची मात्र संधी नसेल. भाग मिल्का भागची आठवण क्या बाद. चेंडू मात्र निघून जातोय चौकारांसाठी. या 4 धावींशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. यस डीजे. धन्यवाद.
सुपर फोर मध्ये जाण्याची मात्र धडपड असेल, एका दोन्ही संघांना मात्र संधी असेल. तर धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावफलकाला लागताना पाहायला मिळतंय. 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत, 5 धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळत आहेत. या मध्ये क्या बात आहे, सुरेख चेंडू मात्र निघून जातोय चौकारांसाठी. थोडस गचाळ क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत अमोल यांच्या बॅट मधून निघताना. 40+ मात्र क्रिकेटचा मात्र आनंद घ्या. हार जीत मात्र असणारच. क्रिकेट म्हटलं, खेळ म्हटलं मात्र हार जीत असणार. यावेळेस मात्र स्विच चिटचा फटका, क्या बात आहे. 1 बाउन्स चौकार येताना. धन्यवाद. 22 धावा लागताना पाहायला मिळतात फलकावर. लागोपाठ 3 चौकार येताना पाहायला मिळतात. क्या बात आहे. अमोल बारी कालच्या दिवसातही मात्र प्रभावित केलं होतं. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा लागतात फलकावर. 2 षटकांची समाप्ती झाली होती. 14 धावा मात्र लागल्या होत्या. आता मात्र डकआउट मध्ये इशारा आला की थोडंसं स्पीड एक्सलेटर मात्र पाय ठेवावा लागेल. धावगती मात्र वाढवताना पाहायला मिळतात मिस्टर अमोल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली, कुठल्याही प्रकारची मात्र चुकी करत नाहीये. अमोल यांच्या खेळाला मात्र पूर्ण विराम लागताना 22 धावसंख्येवर पहिला गडी बाद. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, आपली विनंती असेल. चला चेंडू द्यायचा. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा, 1 गडी बाद. सॉरी 27 धावा, माफ करा. आता मात्र प्राण जातोय मैदानच्या आतमध्ये. एक हार्ड हिटर फलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय मिस्टर प्राण, ज्याला मात्र रत्न बुवा सारखी मोठी स्पर्धा खेळण्याचा मात्र मान मिळाला होता. हरीश तसेच संजय जी आमच्या व्यासपीठावर आहेत. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 27 धावा ऑन द बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मात्र सुरेख चेंडू हाताळतोय. एकंदरीत निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. 3 षटकांची मात्र समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा, 1 गडी बाद होताना. या ऐकूया डीजेला. धन्यवाद. तिसरं षटक मात्र हाताळलं. 13 धावा मात्र खर्च झाल्या. मात्र जो घातक फलंदाज आपण पाहिला होता अमोल, याला मात्र डकआउट मध्ये परतवताना आपण पाहिला मिस्टर निलेश. आता मात्र गोलंदाज मार्ग होते. गोलंदाज पुन्हा एकदा आनंद जाधव आपण पाहतोय. आनंद सर आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळलं गेलं. तब्बल 7 धावा मात्र खर्च झाल्या होत्या. सॉरी 5 धावा खर्च झाल्या होत्या. चला थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 27 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. करण आर्यन प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. आनंद गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, मात्र चेंडूला मात्र सन्मान देण्याचा नक्कीच प्रयत्न केला. एकंदरीत चेंडू फळीचा मात्र संपर्क झाला नाही.
धावसंख्या मात्र स्थिर असेल 27 धावा. चौथ्या षटकाला मात्र प्रारंभ होतोय. पहिला चेंडू फेकला गेला, सुरेख चेंडू मात्र हाताळला गेला. प्राण ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. याप्रेस मात्र सुरेख चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय. नक्कीच म्हटलं जात आहे अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों को अपमानित करो. कारण प्रत्येक चेंडूवर मात्र आपण चौकार षटकार मारू शकत नाहीये ह्याची मात्र जाण असेल. प्राण एक अनुभवपणाला लावताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले जात आहेत. धावसंख्या मात्र स्थिर असेल 27 धावा, 1 गडी बाद. यावेळेस मात्र क्या बात है, मोठा फटका खेळण्याचा नक्कीच इरादा होता, मात्र चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले जात आहेत. तर आपण घर बसल्याही मात्र या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. केबल चॅनल क्रमांक 101 तर आणि 800 ह्याच्यावर आपण या घर बसल्या मात्र या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये खेळतोय. क्या बात आहे, 1 बाउन्स चौकार येताना या 4 धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावर. धन्यवाद, धन्यवाद. 4 चेंडू फेकून दिले त्यापर्यंत 4 धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळतात. 31 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आनंद मात्र गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र एक्सलेटरवर पाय ठेवताना मिस्टर प्राण. धन्यवाद. पहिले 2 चेंडू मात्र निहाळले होते आणि मात्र पाहिलं होतं कुठल्या प्रकारचे चेंडू येतात. त्यानंतर मात्र 1-2 मोठे फटके पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शतक मात्र झेल खाली येतोय. सुरेख झेल मात्र टिपला जातोय. प्राण यांच्या खेळाला मात्र पूर्ण विराम लागताना 4 षटकांची मात्र समाप्त होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. 2 गडी बाद. हॅलो, धन्यवाद. चला पाणी पोचवायचंय मैदानच्या आतमध्ये, पाणी घेऊन जा. तर मिलिंदजी किणी आपण मैदानच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम विराथन, लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची मात्र समाप्ती होते. 37 धावा 2 गडी बाद होताना आपण पाहायला मिळत आहेत. सुरेख 2 चौकार 1 षटकार. त्यानंतर मात्र एक चांगली वापसी करताना आपण पाहिलं आनंद. मात्र मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू मॅन इन फलंदाज मिलिंद. उर्वरित 12 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूवर मात्र नक्कीच प्रहार केला जाईल. मास्टर प्रीमियर लीग वर्ष पहिला आपण पाहतोय. सफाई केळवा विभाग कालच्या दिवसापासून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस असेल. 37 धावा लागतायत धावफलकावर. 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. 37 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. आता 12 चेंडूवर मात्र मोठी फटके खेळणे खूप गरजेचं असेल, कारण एक मोठं टार्गेट मात्र आपल्याला सेट करावा लागेल, कारण सुपर 4 मध्ये जाण्याची मात्र ही धडपड असेल. दोन्ही संघांना मात्र संधी असेल. सदोतीस धावा 37 ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. 12 चेंडू मागे 20 धावा मात्र पटकावणे खूप गरजेचं असेल, कारण एक मोठं टार्गेट मात्र ठेवावं लागेल, कारण मोठमोठे फलंदाज पुढील संघामध्ये पाहायला मिळतात. चला थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती असेल, कारण 6 षटकं मात्र आपल्याला 30 मिनिटात मात्र फेकून झाली पाहिजेत. हे मात्र खूप गरजेचं असेल. सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय. माकुंज स्पोर्ट्स फाउंडेशनचं हे मैदान. चला थोडीशी घाई करायची आपण, आपल्याला विनंती असेल. तर गोलंदाज येतोय राजेश. आपलं वैयक्तिक दुसरं षटक संघाच्या
माध्यमातून आपण पाहतोय 5वं षटक. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हाताळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. धावसंख्या मात्र स्थिर असेल 37 धावा 2 गडी बाद. मोठं फटका येणे खूप गरजेचं असेल कारण धावसंख्येचा मात्र डोंगर रचावा लागेल. एकंदरीत सुपर 4 मध्ये जाण्याची मात्र ही धडपड असेल कारण दोन्ही संघांना मात्र संधी असेल. राजेश मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शापेस मात्र सुरेख चेंडू क्या बात है. गोलंदाजाचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. 2 चेंडू फेकले गेले. दोन्ही चेंडू मात्र निर्धार स्वरूपात पाहायला मिळतात. तर 2 चेंडू फेकले गेले. 2 चेंडू निर्धार पाहायला मिळतात. राजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र निर्धाव फेकले जात आहेत. आता मात्र फलंदाजावर प्रेशर असेल कारण मोठा फटका येत नसेल तर स्ट्राईक मात्र रोटेट करावी लागेल कारण 3 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात फेकले जात आहेत. यावेळेस मात्र मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. झेल मात्र सुटला जातोय. श्रीकांतजीला मात्र झेल संधी होती मात्र गोलंदाज स्वतः आपल्याच फलोत्रीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. या एकेदंशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावर. 38 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. सुरेख गोलंदाजीचं प्रत्यक्ष नक्कीच पाहायला मिळतंय. मिस्टर राजेश 4 चेंडू फेकले गेले आतापर्यंत. 1 धाव मात्र खर्च होताना पाहायला मिळते. अजूनही मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय जयकुमार सलामीला जे आले होते अजूनही मैदानच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा. मात्र बॅकलिपचा वापर करण्याचा प्रयत्न केला मात्र श्रीकांतजी भोईर तिथे आहेत. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. या एकेदांशी मात्र धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या 39. गोलंदाजाचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल कारण 5 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. फक्त 2 धावा मात्र खर्च होताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र 1 धाव मात्र अंकित केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा मात्र प्रयत्न केला जाईल का. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी दंशी मात्र 5व्या षटकाची मात्र समाप्ती होते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावर 2 गडी बाद होताना. या ऐकूया डीजेला. परम पाटील बेलापूरवाला नावलय गाजला. परम पाटील बेलापूरवाला नावलय गाजला. नावलय गाजला न भाई बघा सोन्यानं सजला. नावलय गाजला न भाई बघा सोन्यानं सजला. परम पाटील बेलापूरवाला नावलय गाजला. नावलय गाजला न भाई बघा सोन्यानं सजला. धन्यवाद. आपण पाहतोय मास्टर प्रीमियर लीग वर्ष पहिलं. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर आदरणीय राकेशजी परशुराम पाटील माकुन सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मास्टर प्रीमियर स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी रोख रक्कम स्वरूपात 2000 रुपयाचं कॅश प्राइज येते. त्यांचेही मात्र खूप खूप आभार असतील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तसेच सपना इंटरनॅशनल सफाय यांच्या माध्यमातून मात्र टी शर्ट साठी मदत त्यांचेही मात्र खूप खूप आभार असतील. शेवटच्या 6 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. गोलंदाज मार्क ते गोलंदाज राजू. 6 चेंडूंवर मात्र मोठे फटके खेळणे खूप गरजेचं असेल कारण गोलंदाजाचं कौतुक मात्र करावं लागेल. राजेश फक्त 4 धावा मात्र खर्च झाल्या. तर शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 41 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र मी टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलोथ्रू मध्ये मात्र थोडेसे दूर राहतात. मात्र झेल टिपण्याचा काही प्रयत्न मात्र दिसला नाहीये. 1 धाव मात्र अंकित केली. या एकेदांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 42 या आकड्यावर. 42 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. मोठा फटका येईल का मात्र थोडेसे बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळालं. मिलीने
पहिले 3 चेंडू मात्र खेळला निर्धाव स्वरूपात फेकले गेले. तदनंतर मात्र एक धाव अंकित केली गेली. तर चला थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती असेल. हॅलो या वेळेस मात्र स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू फळीचा मात्र संपर्क झाला नाहीये. आज थोडस मात्र नाराज केलं असेल मिलिंदजी केणी. तब्बल 5 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतात. राजेश मात्र चांगली गोलंदाजी हाताळताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा आता मात्र यस घडी मात्र इथे बाद होतोय. राजेशच्या खेळला मात्र पूर्ण विराम लागताना 42 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होताना यश डीजे. हॅलो डीजे, धन्यवाद. संतोष जाधव मैदानच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम चिखलपाडा. लास्ट 3 चेंडू ना. तर चला माकुंसवार किंग ऑफ माकुंसवार सर्व खेळाडूंना विनंती असेल, जेवणाची व्यवस्था चालू आहे आपल्यासाठी. या आमच्या व्यासपीठाच्या मागे आपण यायचं आहे. संतोष येते मैदानच्या आतमध्ये. न्यूमॅन फलंदाज, अजूनही उर्वरित 3 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा, 3 गडी बाद होताना आपण पाहतोय. 37 धावा मात्र धावफलका लागल्या होत्या. आपण पाहिलं होतं 4 षटकांची मात्र समाप्ती झाली होती. तदनंतर मात्र राजेश मात्र चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहिले 4 धावा मात्र खर्च झाल्या. यावेळेस मात्र सुरेख कबर रिजन मध्ये खेळून काढत होता. तत्पूर्वी एकदा मात्र अंकित केलेला विकास पुढे सरसावताना पाहायला मिळतं. फेकी करेपर्यंत मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 44 या आकड्यावर. 44 धावा पाहायला मिळतात. 44 आकडा आला की नक्कीच वीरेंद्र सेहवागची मात्र आठवण येईल. तर 2 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 50 मात्र पार केली जाईल का? 44 धावा लागतात धावफलकावर. उर्वरित 2 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक. 44 धावा, 3 गडी बाद होताना 50 मात्र पार केली जाईल का? यावेळेस मात्र लॉफुलटा चेंडू पाहायला मिळतोय कव्हर रिजन मध्ये. मात्र तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित केली जाईल. चेंडू मात्र मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउंस सीमा रेषा पार. चेंडू द्यायचा आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 48 धावा मात्र फलकावर लागताना पाहायला मिळतात. 48 धावा लागतात फलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चौकार षटकार की मात्र गडी बाद केला जाईल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. संतोष ऑन स्ट्राईक. मात्र हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. तत्पूर्वी एकदा मात्र अंकित केले. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न केला जाईल का? मात्र क्षेत्ररक्षण फेक येईपर्यंत आता मात्र धोका येऊ शकतो. दोन्हीच गाड्या मात्र एकाच ट्रॅकवर पाहायला मिळतात आणि आता मात्र अपघात होताना गडी मात्र इथे बाद होतोय. एक धाव मात्र पूर्ण असेल आणि 49 धावा, 50 धावांचं मात्र टार्गेट असेल. थांबायचं आहे. चला डीजे थांबायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्याला विनंती असेल थोडस स्पीडअप करायचं आहे सामना. आपण आपल्याला विनंती असेल कारण पूर्ण प्रकाश होतात. मात्र फायनलचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण मात्र सजून घ्या. प्राण अँड कंपनी आपल्याला विनंती असेल. संजयजी मल्होत्रा सर मात्र मैदानच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. चला क्षेत्ररक्षण मात्र सजून घ्या. आपल्याला विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्याला विनंती असेल. करण आर्यन संघ थोडीशी घाई करा. आपल्याला विनंती असेल.
50 धावांचं मात्र लक्ष असेल विजयासाठी. 36 चेंडू 50 धावा. चला क्षेत्ररक्षण मात्र सजून घ्या. आपल्याला विनंती असेल किंग ऑफ माकुंसारचे सर्व मात्र खेळाडू व्यासपीठाच्या मागे आपल्या जेवणाची व्यवस्था चालू आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रांजी भोई थोडस घाई करायची आपण, आपल्याला विनंती असेल. हॅलो हॅलो. सर्वप्रथम या मास्टर लीग मध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे आणि इथे असलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मास्टर प्रीमियर लीग 2020 मध्ये स्वागत स्वागत आणि स्वागत. कृपया दोन फलंदाज श्रीकांत आपले दोन फलंदाज पाठवायचे आहेत आणि करण आर्यन संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. घाई करायची आहे. कृपया आपल्यासाठी फक्त 25 मिनिटं असतात. 6 षटकं करण्यासाठी आपल्याला 25 मिनिटं दिलेले आहेत. त्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायची असतात. दोन्ही कर्णधार कृपया यश 11 आणि संस्कार, यश आणि संस्कारचे दोन्ही कर्णधारांनी ग्राउंड क्रमांक हॅलो. सर्व ऑनरसाठी एक सूचना आहे. मंचाच्या मागे आपलं जेवण आलेलं आहे, तर सर्व ऑनरने आपलं जेवण घेऊन जायचं आहे. जर ऑनर नसतील तर त्यांचे कर्णधार त्याने आपले जेवण घ्या. पन्नास धावांचं टार्गेट आहे. आस्था ते 2 सलामीवीर आनंद जाधव. कृपया एक अतिरिक्त खेळाडू बॅट्समन दुसरं नाव मंचात काय? यायचा आहे. आस्था बॅट्समन काय नाव आहे? आनंद जाधव आणि योगेश असे 2 सलामीचे फलंदाज. बघा एकंदर 50 धावांचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर उतरलेले आहेत, ते म्हणजे आनंद जाधव आणि योगेश. आणि गोलंदाजीवर पहिले गोलंदाज करण आर्यनकडे येतात, ते म्हणजेच ज्ञानेश्वर. बघायचं आहे ज्ञानेश्वर राईट ओव्हरचा मारा करतील बहुधा. फील्ड बघायचं आहे फील्ड लावून झालेले आहेत, जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे. त्यामध्ये लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि अमोलवारी जात आहे, ते म्हणजे लॉंग कव्हर मध्ये. पहिले गोलंदाज ज्ञानेश्वर आणि सामना करणार आहेत आनंद सर. बघायचं आहे मास्टर प्रीमियर लीगचं हे पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षचा दुसरा दिवस. पहिला चेंडू पडतोय, चेंडू पडतोय लेग स्टंपच्या बाहेर. हरेश पंच म्हणून आपल्याला इथे जे आहे ते हरेश
एक खेळाडू आहे ते आपल्या या मास्टर लीगचे. आणि आता पंच भोजनासाठी गेल्या कारणाने त्यांना पंचासाठी आपण इथे एक मिनिट तुला आणून देतो पाहिजे. निमंत्रण दिलं होतं आणि ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. बघतायत मेन पंचांशी त्यांचं इथे वार्तालाप होत आहे. मॅडम तुम्हाला पाहिजे सांगा. दरम्यान पुन्हा ज्ञानेश्वर आणि आता मोठा फटका. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्र आणि चौकार येतोय. पहिलाच चौकार येतोय आनंद सरांच्या बॅट मधनं. आणि या चौकाराने धाव संख्या होत आहे ती म्हणजेच 5. आस्था बघायचा आहे हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. कारण ब गटामधनं 2 संघ निघालेले आहेत. त्यामध्ये हार्दिक फायटर आणि कधी मॅच चालू झालाय ती मॅच गेली आता 8 बॉल 6 मॅच बघितलं ना तू. बघायचं आहे पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. धावसंख्या होत आहे ती 5. आता पुन्हा चेंडू येतोय. छत्रशक झेल खाली येतोय आणि बाद होतोय. आनंदच्या रूपाने पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच आस्था संघासाठी. आणि पहिला गडी बाद होतोय धावसंख्या 5 असताना 50 धावांचं आव्हान असताना. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आनंद बाद होऊन तंबूत बसताना एक मोठा आदरा. कारण आनंद प्रत्येक सामन्यामधनं आपली बॅटची चमक दाखवत होता आणि आता लवकर बाद झाल्या कारणाने काहीसा दबाव मला वाटते आस्थावर येईल. आणि आनंदची जागा घेणारी नवीन बॅट्समॅन जातोय. कोण रे? संतोष. बघायचं आहे योगेश आता स्ट्राईकला जाईल. योगेश आणि नॉन स्ट्राईकला आहे संतोष. दरम्यान ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय. 7-8 पावलांचा रनअप. चेंडू खेळून काढतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू. संतोष स्पीड करतोय. चेंडूला थ्रो करेपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय तिथे योगेश. आणि धाव संख्या होते ती म्हणजेच 6. एकंदर 3 चेंडूचा खेळ झाला आहे आणि या 3 चेंडूवर धावफलकावर 6 धावा लागलेल्या आहेत त्या आस्था संघाच्या. बघायचं आता डावकुरे फलंदाज संतोष स्ट्राईकला येतोय. ज्ञानेश्वर मात्र आपली साईड बदलतोय. आता राऊंड विकेटने मारा करणार आहे तो संतोषसाठी. आणि आता मात्र खणखणीत फटका. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने आणि हा चौकार येतोय. आणि या चौकाराने धावफलकावर 10 धावा पूर्ण होत आहेत. आणि जी सरासरी हवी आहे मला वाटते 8.5 ते 9 धावाची ती पार होते. 50 धावांचं आव्हान आहे 6 षटकामध्ये. आणि 4 चेंडूवर धावफलक 5 चेंडूवर धावफलकावर धावा होत आहेत त्या म्हणजेच 10. पुन्हा एकदा फटका येतोय. आता मात्र चेंडू होतो सीमा पार की झेल बघायचा आहे आणि षटकार. संतोषच्या बॅट मधनं हा खणखणीत षटकार येतोय आणि या षटकाराने धावफलकावर धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 16 धावा होत आहेत. एकंदर चेंडू झालेत 5 चेंडू आणि या 5 चेंडूवर धावफलकावर धावसंख्या होत आहे ती म्हणजे 16. बघायचं ज्ञानेश्वरच्या लागवडच्या 2 चेंडूवर खणखणीत चौकार आणि षटकार येतोय. पुन्हा एकदा जोरदार हिट आणि पुन्हा चेंडू पार होतोय. 1 बाउन्स चौकार आणि अतिशय महागड षटक ठरते.
तब्बल 20 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके आल्या कारणाने धावफलकावर 20 धावा आलेल्या आहेत. सर्वप्रथम मी आज या माकुंसार स्पोर्ट्स फाउंडेशनचं आभार मानतो की त्यांनी 40+ साठी एवढा मोठा मंच दिलेला आहे. एवढं भव्य दिव्य मैदान आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला या मैदानात खेळावं. आणि या आपल्या मास्टर लीग मध्ये जे खेळाडू खेळत आहेत मला वाटते पहिला कधी मागे बोलवलं बघ जिथून बोलवा जेवायला बॉल नवीन देऊ कारण मास्टर कप इथे जे खेळाडू खेळत आहेत ते मला वाटते या मैदानात कधी खेळले नसतील. कारण हे मैदान आताच म्हणजे 2-3 वर्ष जुना बॉल ना कारण 2-3 वर्ष अगोदर हे मैदान तयार झालेलं आहे आणि आपले 40+ खेळाडू आता आपल्या मेन टीम मध्ये नसतात. त्या कारणाने हॅलो 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 हॅलो
हॅलो आला. दरम्यान प्रवीण प्रवीण यांनी पहिला चेंडू निधा टाकलेला आहे. आता मात्र 17 चेंडू आणि 21 धावेची गरज. सरळ यॉर्क चेंडू होता. प्राण चेंडूला फील्ड करेन, एक धाव सहज पूर्ण करतोय तिथे फलंदाज. हॅलो हॅलो. दरम्यान नवीन फलंदाज येतोय राजेश. प्रवीण यांना सफलता भेटते आणि बाद होतोय फलंदाज, तो म्हणजेच आणि लागोपाठच्या 2 चेंडूवर बघायचं काय ते बंद झालाय.
हॅलो दरम्यान हॅलो 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 दरम्यान सामना मात्र पूर्णपणे कलाटणी घेतोय. सुरुवातीच्या 2 षटकात तब्बल 25 धावा आल्या होत्या. त्यानंतर 3 षटकामध्ये फक्त आता 6 चेंडू आणि 14 धावा. दरम्यान 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. अमोल बार येतोय गोंधळीला आणि पहिला चेंडू पडतोय निर्धाव. आता मात्र सामना झुकतोय तो मला वाटते करण आर्यन संघाकडे. कारण पहिल्या 2 षटकात तब्बल 25 धावा आल्या होत्या आणि नंतर 3 षटकामध्ये फक्त 11 धावा निघाल्यात आणि लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव पडतात. गडी बाद होतोय आणि आता सामना आला तो 4 चेंडू आणि 14 धावा. दरम्यान सुरुवातीच्या 2 षटकात 25 झाल्या होत्या. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होतोय. त्यानंतरच्या 3 षटकामध्ये प्राणभोईर आला आणि सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली. आपल्या 2 षटकामध्ये त्यांनी दरम्यान सामना आता पूर्णपणे झुकलेला आहे तो करण आर्यन संघाकडे. बघायचा आहे काही चमत्कार होतो की नाही. 24 चेंडू मध्ये फक्त 25 धावांची गरज असताना आता सामना 4 चेंडू आणि 14 धावा आलेला आहे. म्हणजे मधल्या 20 चेंडू मध्ये फक्त 11 धावा आलेल्या आहेत. दरम्यान गडी बाद होतोय श्रीकांतच्या रूपाने आणि एक मोठा आदरा बसतोय. श्रीकांत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, श्रीकांतचा स्ट्राईक साठी जाण्याचा प्रयत्न. यश आणि संस्कार, यश आणि संस्कारचे दोन्ही कर्णधार यायचं आहे. यश का मला वाटलं यक्ष आणि संस्कार या दोन्ही संघाने चे कप्तान इथे यायचं आहे. टॉस साठी यायचं आहे. आपला दोन्ही
लास्ट मॅच. आणि श्रीकांत बाद होऊन तंबूत पडतोय. जो सामना करण आर्यन संघ जिंकायचा होता तो आता पूर्णपणे जिंकतोय. हा सॉरी, आस्था जिंकत होता तो सामना आता करण आर्यन संघाकडे जिंकलेला आहे. सुरुवातीच्या 2 षटकात 25 धावा आल्या होत्या, त्यानंतर 4 षटकात 25 धावा हव्या होत्या आणि मधल्या 3 षटकामध्ये सामन्याला कलाटणी दिली ती प्राण भोर यांनी. आता मात्र चांगली फिल्डिंग होते तिथे. प्रवीण बघायचं आहे, वय वर्ष 55. मावडे प्रवीण 54-55 वर्षचा हा खेळाडू असेल. 50 वर रनिंग आहे, सॉरी 50 वर रनिंग आहे. आणि विटीलांचा भाषा म्हणतात त्याला, असे आमचे इथे मित्र संदीप मोहिते बोलतायत. दरम्यान सामना पूर्णपणे जिंकल्या जमाय तो म्हणजेच करण आर्यन संघ. आणि आता रन रेटचा इथे फायदा संजय इथे खुश झालेला आहे. संजय खुश झालेला आहे कारण त्यांच्यासाठी आता संधी आलेली आहे. आणि सामना इथे जिंकतोय तो म्हणजेच करण आर्यन संघ. एक विजयाच्याकडे जाणारा संघ होता तो म्हणजे आस्था, आणि त्याने ते पराभवाचं तोंड पाहायला लागलेलं आहे. यक्ष आणि संस्कार दोन्ही कप्तान कृपया तुम्हाला वारंवार विनंती केली जाते. आणि जो मागे सामना झाला असलम आर्मी वर्सेस संस्कार 11, त्यांच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी जो खेळाडू निवडला आहे तो म्हणजेच त्याचं नाव आहे तुमचा तो किती त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी एकंदर संजय ना मॅडम, संजय ना तो संजय, मला वाटते संजय याने एकंदर 25 धावा फटकावल्या आणि 2 विकेट. संजयसाठी जरी पप्पूनी सामना फिरवला शेवटच्या षटकामध्ये 4 धावा जरी दिल्या नाही तरी मात्र सामनावीरासाठी निवड केली ती संस्कारचा फलंदाज संजय यांनी 25 धावा आणि 2 गडी बाद. त्यामुळे सामनावीराची निवड केलेली आहे ती संजय यांनी यायचं आहे. मात्र पप्पू यांनी सामन्याला कलाटणी दिली शेवटच्या षटकात. संस्कार जेवणाचा लाभ घेत आहेत. मॅडम ही कुठली आहे, कोण निघाला? नाही नाही, हे मॅन ऑफ द मॅच. पण ही मॅच कुठली तुमची, ही चालू करा. शेवटची मॅच. गुड फिल्डिंग अँड गुड बॉलिंग. दरम्यान मास्टर कपचे सर्व खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्या आपल्या मालकाने आपल्यासाठी जेवण आणलेलं आहे, ते सर्वांनी जेवण घ्यायचं आहे.